हाय मंडळी, नमस्ते. चला तर आता बनवूया आपण सोयाबीनची भाजी. मस्त सोयाबीन स्वच्छ धुवून घेतलेले आहेत गरम पाण्यामध्ये बघा मस्त असे. आता त्यामध्ये सगळे मसाले ॲड करणार आहे. थोडासा गरम मसाला, लाल तिखट, धने पावडर थोडी आणि आमचूर पावडर आणि थोडासा तिखा लाल आणि दही छान असे मिक्स करून घेऊया. आता मीठ पुन्हा मिक्स करते आणि थोडीशी पुदिन्याची चटणी 1 चमचा पुन्हा मिक्स करून घेऊया. आता बघा इकडे कढईमध्ये तेल छान गरम झाले की त्यामध्ये तेजपत्ता, मसाला वेलची, थोडीशी काळी मिरी ॲड करूया. आता कांदा, बारीक चिरलेला कांदा छान असे मिक्स करून घेऊया. आता बघा यामध्ये मीठ छान असे मिक्स करून घेऊया. आता कांदा खोबऱ्याचं वाटण केलं होतं तेही ॲड करूया आपण त्यामध्ये. कांदा लालसर झाला की कांदा खोबरा मस्त असं भाजून तेलामध्ये छान असं वाटण केलं. आता यामध्ये बघा थोडासा कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे आणि हळद पुन्हा छान असे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये हे सोयाबीन ॲड करूया. मस्त एकजीव करून घेऊया. आता यामध्ये थोडंसं पाणी, मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी ॲड केलं होतं आणि ते यामध्ये सोयाबीन भाजीमध्ये ॲड करते. बघा मस्त अशी उकळी झालेली आहे आणि मस्त अशी भाजीही तयार झालेली आहे. सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे. बघा मस्त अशी डिशमध्ये काढूया. नक्की ट्राय करून बघा, छान होते ही भाजी.